नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। बसमधून डिझेल चोरणाऱ्या चोरट्याला प्रसंगावधान राखून रंगेहात पकडणाऱ्या चालक आणि वाहकाचा दापोली आगारात सत्कार। वरणघाट 30 एप्रिल पर्यंत वाहतुकीसाठी बंद। हिरडोशी ते वरणघाटाच्या 21 किलोमीटर अंतराच्या कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू। सिद्धयोग विधी महाविद्यालयाचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातविनगाव माळ शाळेत शैक्षणिक उपक्रम संपन्न। जयगड समुद्रात मध्यरात्री अवैध मासेमारीवर सर्जिकल स्ट्राईक, 3 नौका जप्त। आणि दापोलीमध्ये जैन बांधवांकडून श्री महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी। आता पाहूया सविस्तर वृत्त। दापोली भडवळे बस घेऊन भडवळे येथे वस्तीला गेले असता या बसमधून डिझेल चोरणाऱ्या चोरट्याला रंगेहात पकडण्यात यश मिळाल्याबद्दल दापोली आगाराचे चालक आणि वाहक यांचा सत्कार दापोली आगारात करण्यात आला। दापोली आगाराचे चालक संतोष कांदेकर हे आपल्या ताब्यातील बस घेऊन भडवळे येथे वस्तीला गेले होते। गेले काही महिने भडवळे येथे वस्तीच्या बसमधून डिझेल चोरीला जाण्याचा प्रकार घडला होता। यावेळी वारंवार एकच चारचाकी या परिसरातून फिरत असल्याचं चालक कांदेकर यांच्या लक्षात आलं होतं। त्यानुसार त्यांनी आपले सहकारी वाहक निवृत्ती पवार आणि खेड आगाराचे चालक डोंगरे आणि वाहक यांच्या मदतीने सापळा रचला। त्यामध्ये कांदेकर यांनी भडवळे शेरी भोईवाडी येथील ग्रामस्थ बाळकृष्ण सनवारे, दत्ताराम मिंडे, संदीप जुळे, नारायण सनवारे, सुधाकर पावसकर, शांताराम पावसकर, योगेश मिंडे यांची मदत घेतली। संशयित चोरटा दापोली आगाराच्या बसमधून डिझेल चोरत असल्याचं बसमध्ये बसलेल्या चालक कांदेकर यांच्या लक्षात येताच त्यांनी ग्रामस्थांना तसेच आपल्या सहकाऱ्यांना जागृत केलं आणि त्यांच्या मदतीने संशयिताला वाहनासह रंगेहात पकडलं। यावेळी दापोली आगाराचे चालक आणि फणसूचे रहिवासी चेतन मिरगल व शंकर गायकर हेही घटनास्थळी तातडीने दाखल झाले। चालकाने प्रसंगावधान दाखवून डिझेल चोरीचा प्रकार उघड केल्याबद्दल दापोली आगारात शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख आणि जिल्हा परिषद सदस्य किशोरभाई देसाई, आगार व्यवस्थापक राजेंद्रजी उबाळे, वाहतूक निरीक्षक हर्षलजी नाफडे यांच्या उपस्थितीत चालक संतोष कांदेकर आणि वाहक निवृत्ती पवार यांचा सत्कार करण्यात आला। महाप्रळ घोरमार्गे पुणे येथे जाणाऱ्या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला। या मार्गावरील भोर हद्दीतील हिरडोशी ते वरणघाटातील 21 किलोमीटर अंतराच्या कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू आहे। हिरडोशी ते वरंदा हा घाट बऱ्याच ठिकाणी वेडीवाकडी धोकादायक वळणे असून रस्त्याच्या दुपरीकरणाचं काम प्रगती पथावर असल्याने पावसाळ्यापूर्वी करणं अशक्य असल्याने हा मार्ग 30 एप्रिल पर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याचं पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी याबाबत आदेश दिल्याने कोकणातून पुणे येथे जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग बंद केल्याने येथील प्रवाशांना पर्यायी मार्गाने पुणे ताम्हाणे अथवा महाबळेश्वर मार्गे पुणे असा लांबचा खर्चिक वळसा घालावा लागणार असल्याने प्रवासी वर्गात नाराजी व्यक्त होते। खेड येथील शिवतेज आरोग्य सेवा संस्थेचे सिद्धयोग विधी महाविद्यालयातर्फे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सातविनगाव माळ येथे प्राचार्य प्रीती बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲडव्होकेट दिलीप चव्हाण यांच्या नेतृत्वाने नुकतेच शैक्षणिक मार्गदर्शन आणि बाललैंगिक कायद्याविषयी कार्यक्रम मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला। या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्राध्यापक ॲडव्होकेट दिलीप चव्हाण, दीपाली चोरगे, रुपाली गुरव, वैष्णवी निजामपूरकर आणि यश मुंडेकर यांनी विद्यार्थ्यांना स्वतःचा अभ्यास स्वतः कसा करावा याविषयी सखोल मार्गदर्शन केलं। सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या समाज उपयोगी उपक्रमांची माहिती तेजस राऊत, सिद्धी शिंदे आणि मीनाक्षी कांबळे यांनी उपस्थितांना करून दिली। बाललैंगिक कायदेविषयी सध्या सरळ आणि सोप्या भाषेत नाटिका रूपाने सिद्धयोग लॉ कॉलेजचे विद्यार्थी दीपाली चोरगे, सिद्धी शिंदे, मीनाक्षी कांबळे, रुपाली गुरव, वैष्णवी निजामपूरकर, यश मुंडेकर आणि तेजस राऊत यांनी उपस्थितांना करून दिली। त्यावेळी समाजात असे विक्षिप्त प्रकार घडतात याची आठवण ग्रामस्थांना झाली। शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल नलावडे आणि ॲडव्होकेट दिलीप चव्हाण यांनी असे प्रकार प्रत्यक्षात घडलेले प्रसंग सांगितले आणि सर्वजण अधिक सावध झाले। गावचे पोलीस पाटील ओंकार नायनार आणि तंटामुक्ती अध्यक्ष वसंत नायनार हे गावात सुव्यवस्था राखणे याविषयी मोलाची कामगिरी करतात।
ॲडव्होकेट दिलीप चव्हाण यांचं स्वागत, पोलीस पाटील ओमकार नायनार तर विद्यार्थी प्रतिनिधी दीपाली चोरगे यांचं स्वागत शिक्षिका ग्रीष्मा पवार यांनी केलं. कार्यक्रमाची सुव्यवस्था मुख्याध्यापक विठ्ठल नलावडे आणि जयराम कदम यांनी पाहिली. सूत्रसंचालन शिक्षिका ग्रीष्मा पवार यांनी, तर आभार प्रदर्शन शिक्षक सूर्यकांत बेंद्रे यांनी केलं. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी अवैध मासेमारी विरुद्ध पुकारलेल्या एल्गाराचा परिणाम आता रत्नागिरीच्या समुद्रात दिसू लागला आहे. मंत्री नितेश राणे यांनी पदभार स्वीकारल्यापासूनच बेकायदा मासेमारी करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. याच इशाऱ्याला अनुसरून काल मध्यरात्री रत्नागिरीच्या जयगड समुद्रात मत्स्य व्यवसाय विभागाने एक धाडसी मिडनाईट ऑपरेशन राबवलं. प्रतिकूल हवामान आणि उग्र लाटांचा सामना करत विभागाने LED लाईटचा वापर करून मासेमारी करणाऱ्या 3 नौकांना रंगेहात पकडलं असून यामुळे संपूर्ण किनारपट्टीवर खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या अंधारात LED लाईटच्या सहाय्याने मासेमारी सुरू असल्याची गुप्त माहिती विभागाला मिळत होती. गस्ती नौकेसाठी डिझेल नसल्याची चर्चा पसरवून मासेमार निर्धास्त झाले होते. मात्र मंत्री नितेश राणे यांच्या धडक कारवाईमुळे विभागाने गुप्तपणे रणनीती आखली. सहाय्यक आयुक्त सागर तुळेस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली अचानक डिझेलची व्यवस्था करून कोणतीही चावल लागू न देता गस्ती नौका जयगडच्या दिशेने वळवण्यात आली. मध्यरात्रीच्या सुमारास गडद अंधार आणि जोरदार वाऱ्याची तमा न बाळगता 5 परवाना अधिकारी आणि सुरक्षा पथकाने समुद्रात धडक दिली. या पथकात चिन्मय जोशी, पार्थ तावडे, स्वप्नील चव्हाण, दीप्ती साळवी, स्मितल कांबळे आणि तुषार करगुटकर, विनायक शिंदे, सुजन पवार आणि साईनाथ साळवी यांचा समावेश होता. मोहिमेदरम्यान पथकाने अवैध मासेमारी करणाऱ्या नौकांना वेढा घातला. यावेळी एका नौकेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकाने समुद्राच्या मध्यभागी तब्बल 1 तास या नौकेचा थरारक पाठलाग करून तिला अखेर जेरबंद केलं. गस्ती नौका आणि ड्रोनच्या सहाय्याने रत्नागिरी जिल्हा सध्या राज्यात अवैध मासेमारी विरोधी कारवाईत आघाडीवर असून नामदार नितेश राणे यांच्या थेट पाठपुराव्यामुळेच ही रेकॉर्ड ब्रेक कारवाई यशस्वी झाली. दापोलीमध्ये जैन बांधवांकडून श्री महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या निमित्ताने आयोजित पालखी मिरवणुकीचं स्वागत करताना शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य किशोरभाई देसाई आणि मनसे जिल्हा सचिव माजी नगरसेवक सचिनजी गायकवाड, जैन बांधव आणि शहरातील व्यापारी उपस्थित होते. खेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरस शेवरवाडी येथील शिक्षक मंगेश झावरे यांना ध्येय एज्युकेशन फाउंडेशनचा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. या सन्मानामुळे खेड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. झावरे यांनी गेल्या 14 वर्षाच्या त्यांच्या कार्यकालात तालुक्यात पहिली प्रगत शाळा करण्यापासून डिजिटल शाळा, उत्तम टेक्नो टीचर, बदली कामी अभ्यासपूर्ण शिक्षकांना मदत, शिक्षक समस्या निराकरण, मैत्री गुणवत्ता व एकच ध्यास गुणवत्ता अशा ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थी हित व गुणवत्ता जोपासण्याचं मोलाचं योगदान दिलं. नुकतेच 29 मार्च 2026 रोजी पुणे निगडी येथील ग.दी. माडगुळकर नाट्यगृहात पार पडलेल्या एज्युकेशन आयकॉन समिट 2026 मध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आणि राष्ट्रपती पुरस्कार विजेते दत्तात्रय वारे गुरुजी यांच्या शुभ हस्ते सपत्नीक मंगेश झावरे यांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, शाल आणि श्रीफळ देऊन गौरवण्यात आलं. या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामस्थ, बोरस शेवरवाडी शाळेचे मुख्याध्यापक तसेच तालुक्यातील शिक्षकांनी झावरे सरांचं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. श्री वैश्य हनुमान मंदिर, हनुमान पेठ येथे सालाबाद प्रमाणे मंगळवार दिनांक 31 मार्च ते रविवार दिनांक 5 एप्रिल 2026 पर्यंत श्री हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. यामध्ये 31 मार्च रोजी श्रींच्या मूर्तीची स्थापना, महिला मंडळाचं चैत्र गौरीचं हळदी कुंकू, महिला दिनानिमित्त कर्तृत्वान महिला, 70 वर्षावरील महिला आणि नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा सत्कार समारंभ, तसेच महेश काळेबुवा चिपळूण यांचं कीर्तन. बुधवार दिनांक 1 एप्रिल रोजी रात्री 9:30 वाजता महेश काळेबुवा चिपळूण यांचं कीर्तन. गुरुवार दिनांक 2 एप्रिल रोजी सकाळी 6:30 वाजता हनुमान जन्मकाळ कीर्तन
दुपारी 3 ते रात्री 10च्या बिना. शुक्रवार दिनांक 3 एप्रिल सकाळी 7:30 वाजता ललिताचं कीर्तन. शनिवार दिनांक 4 एप्रिल रात्री 9:30 वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच समाजातील शैक्षणिक आणि विविध क्षेत्रात विशेष प्रावीण्यप्राप्त मान्यवरांचा सत्कार समारंभ. आणि रविवार दिनांक 5 एप्रिल रोजी दुपारी 12 ते 3 या वेळात महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे. तरी कार्यक्रमांना उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवावी अशी विनंती आयोजकांतर्फे करण्यात आली आहे. मार्च अखेरच्या कामकाजाची धावपळ संपल्यानंतर रत्नागिरी पालिका आता प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी सज्ज झाली आहे. 1 एप्रिल पासून शहरात प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर आणि विक्री करणाऱ्या विरोधात कठोर मोहीम सुरू केली जाणार आहे. पहिल्याच गुन्ह्यासाठी 5,000 रुपयांचा दंड ठेवला जाणार असल्याची माहिती आरोग्य निरीक्षक संदेश कांबळे यांनी दिली. 120 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या, 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक किंवा कापड व थर्माकोल पासून बनवलेली ताटं, वाट्या, ग्लास, चमचे आणि सजावटीच्या साहित्यावर पूर्णतः बंदी असणार आहे. या वस्तूंचं उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्री करणाऱ्यांवर आता पालिकेच्या आरोग्य विभागाची करडी नजर असणार आहे. दंडात्मक कारवाईच्या तरतुदीनुसार पहिल्यांदा दोषी आढळल्यास 5,000 रुपये दंड आकारला जाईल. चिपळूण बांधकाम भवन येथील लेखा अधिकारी संजय पाटील 39 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. या प्रसंगी भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभवजी खेडेकर, भाजपा रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, भाजपा खेड शहर अध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, उद्योजक राहुल पाटणे, अक्षय संगरे, प्रदीप भोसले उपस्थित होते. शिवसेना नेते सन्माननीय रामदासभाई कदम यांच्या आदेशानुसार गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या प्रयत्नातून अर्थसंकल्पीय योजना महाराष्ट्र राज्य 5054 सन 2024-25 खेड तालुक्यातील खोंडे भडगाव रस्ता 36 मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे, अंदाजपत्रकीय रक्कम 20 लाख व जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत खेड भडगाव रस्ता डांबरीकरण करणे, अंदाजपत्रकीय रक्कम 10 लाख या कामांचा भूमिपूजन समारंभ सोहळा रत्नागिरी जिल्हा परिषद माजी बांधकाम व आरोग्य सभापती तसेच दयाळ जिल्हा परिषद गटाचे सदस्य अण्णा कदम, जामगे पंचायत समिती गणाचे सदस्य संग्राम कदम यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी उद्योजक शैलेश कदम, सुनील रेवाळे, ओमकार उसरे, विभाग प्रमुख सुधीर कदम, कुलदीप पवार, अनिल नक्षे, भडगाव खोंडे ग्रामपंचायत सरपंच दीपक पदुमले, खेडच्या नगराध्यक्षा सौ माधवीताई बुटाला, राजेश बुटाला, आजी माजी नगरसेवक तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक, युवा सैनिक, महिला आघाडी, युवती सेना, भडगाव खोंडे ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.